पुण्यातील कोंढवा भागातील एका 25 वर्षीय तरुणीने तिच्यावरती एका कुरिअर बॉयनी बलात्कार केल्याचा आरोप केला. तशीच तक्रार देखील दाखल झाली. पडसाद अख्ख्या राज्यामध्ये त्याचे उमटले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून महाराष्ट्र पोलिसावरती संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावरती टीका झाली. पोलिसांना देखील जाब विचारण्यात आला. मात्र पुढं पोलिसांच्या तपासामध्ये ही तक्रारदार तरुणी आणि त्यावेळी तिच्यासोबत असणारा तिच्या फ्लॅटमध्ये असलेला तरुण हे दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. याआधी देखील अनेकदा या फ्लॅटमध्ये दोघे एकमेकांना भेटले होते. एवढेच नाही तर त्या दिवशी देखील दोघं एकमेकाच्या संमतीनेच त्या फ्लॅटमध्ये एकमेकांना भेटले. मात्र त्यानंतर त्या तरुणीसोबत जे काही केलं त्याला मात्र ही तरुणी तयार नव्हती. त्या रागातून तिने पोलिसांकडे तिच्या अत्याचार झाल्याची तक्रार केली. मात्र ही तक्रार तिने थेट तिच्या मित्राचं नाव घेऊन दिलेली नव्हती, तर ती एका अननोन कुरिअर बॉयने तिच्यावरती अत्याचार केल्याचं त्या तक्रारीत म्हटलं होतं. त्यामुळे पुण्यात बलात्कार झाल्याचा दावा संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळजनक वक्ते आणि विरोधी पक्षातून त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती. वस्तुस्थिती वेगळी होती. काय होते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही 25 वर्षाची तरुणी IT सेक्टरमध्ये काम करते, तर तिचा मित्र एका कन्सल्टंट एजन्सीमध्ये काम करतो. पुण्यातील बाणेर भागामध्ये दोघे 1-1.5 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. कारण एका कम्युनिटीचा दोघे भाग आहेत. दोघे तर एकमेकांना ओळखतातच, त्याचबरोबर दोघांचे पालक देखील, दोघांचे आईवडील देखील एकमेकांना ओळखतात. घरी येणं जाणं असतं. मात्र हा तरुण अशा वेळी या तरुणीच्या घरी जायचा जेव्हा तिच्या घरी याच्या व्यतिरिक्त कोणीही नसेल, तर येताना गेटवरती सुरक्षा रक्षकांना नाव विचारतात, पत्ता विचारतात, मोबाईल नंबर विचारतात आणि ते सगळं त्याची नोंद ठेवत असतात. त्यावेळी जर तर मुलीच्या घरातल्यांनी सुरक्षा रक्षकाकडे असलेली नोंदवही तपासली तर आपण इथे येऊन गेलेलो आहोत, त्यांना कळेल यासाठी म्हणून त्या तरुणांनी एक शक्कल लढवली होती. आपण कुरिअर बॉय आहोत असा तरुण देखील सुरक्षा रक्षकांना सोसायटीच्या गेटवरती सांगायचा आणि एक पार्सल घेऊन आलेला असायचा म्हणून सांगून त्यांना सुरक्षा रक्षकापासून पुढे गेटमधून जात यायचा आणि त्या तरुणीसोबत फ्लॅटमध्ये जायचा. दोघांनी मिळून ही शक्कल शोधून काढली होती. बुधवारी संध्याकाळी देखील 5:30 वाजता दोघांमध्ये फोनवरून बोलणं झालं आणि भेटायचं ठरलं. त्यानंतर 7:20 हा तरुण सोसायटीच्या गेटवरती गेला आणि आपण कुरिअर बॉय येत आहोत असं सांगितलं. सोबतचा एक लिफाफा देखील दाखवला आणि बँकेकडून कुरिअर आलेला त्यांनी त्यांच्या सिक्युरिटी गार्डला सांगितलं आपण घेऊन आलेलो आहोत असा दावा देखील त्यांनी केला. त्या सुरक्षा रक्षकांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आत सोडलं, कारण त्या मुलीने देखील दुजोरा दिला होता आणि ती तिच्या कोणी कुरिअर बॉय आलेला आहे. त्यानंतर हा तरुण आतमध्ये गेला. लिफ्टमध्ये थेट ही तरुणी फ्लॅटमध्ये राहते. त्या फ्लॅटमध्ये पोचला. तरुणीने देखील त्या आतमध्ये घेतलं. मात्र त्यानंतर त्या तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. तेही तरुणी तयार नव्हती, कारण या महिलेचे जे काही मॅन्युअल सायकल पिरियड्स असतात म्हणजे त्या अवस्थेमध्ये होते. मात्र त्यानं ऐकलं नाही. त्यामुळे दोघांमध्ये अर्धवट शारीरिक संबंध त्यावेळी निर्माण झाले. त्यामुळे ती चिडली आणि ती अर्धवट शारीरिक संबंध निर्माण झाल्यानंतर त्या तरुणीने सेल्फी काढला आणि त्याच्यावरती निरोप घेतला. मात्र जेव्हा ते निघून गेला तेव्हा मात्र तिचा त्रागा आणखी वाटला. तिने पोलिसात तक्रार द्यायचं ठरवलं. मात्र ही तक्रार देताना तिच्या मित्राचं थेट नाव घेतलं नाही. त्याने जी सेल्फी काढली होती तिच्यासोबत तिने ती एडिट केली. त्याचा चेहरा पूर्णपणे स्पष्ट पोलिसांना कळणार नाही याची दखल देखील तिने घेतली. त्यानंतर पोलिसाकडे तक्रार दिली आणि ती एका कुरिअर बॉयने तिच्यासोबत अतिप्रसंग केलेला आहे, तिच्यावरती बलात्कार केलेला आहे, अतिशय गंभीर प्रकारची तक्रार होती. पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि तपास सुरू झाला. मात्र त्या तरुणीने पोलीस तपासात सहकार्य करत नव्हती. तिच्याकडे असलेला मोबाईल, लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स डेटा इरेज केला होता. त्याचबरोबर तरुणासोबत तिचे जे काही मोबाईल कॉल्स असले होते ते देखील पोलिसांना मिळू नयेत म्हणून मोबाईल देखील फॉर्मॅट केला होता. त्यामुळे पोलिसांना तपास करणं अवघड जात होतं. पोलिसांनी त्या सोसायटीमध्ये जे कोणी आले त्या व्यक्तीचे CCTV फुटेजच्या साहाय्याने चेहरे देखील तपासले गेले होते, पण तरुणाचा मार्ग सापडत नव्हता. पोलीस जे काही पुण्यातील बाणेर भागातील एका कन्सल्टंट एजन्सीमध्ये तो काम करतो इथेपर्यंत पोचले आणि दुसरीकडे या तरुणाला याची कल्पनाच नव्हती की त्याच्यावरती मैत्रिणीने बलात्काराचा गुन्हा दाखलेला आहे. पुण्यात बलात्काराची घटना घडली आहे हे त्याला ठाऊक होतं, मात्र त्यातील आरोपी आपण आहोत हे त्याला ठाऊक नव्हतं. त्यामुळे गुरुवारी दिवसभर त्याने बाणेर भागातील ऑफिसमध्ये काम केलं. आज शुक्रवारी त्याच्या कुटुंबातील एका लग्न असल्यामुळे पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये तो लग्नामध्ये देखील सहभागी झाला. मात्र टेक्निकल सर्व्हिलन्स आणि त्या टेक्निकल पुराव्याच्या आधारे पोलीस त्याच्यावर पोहोचले आणि त्याला चौकशीला ताब दिला आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि या तरुणीकडे चौकशी केली. दोघांनी एकमेकांना ओळख असल्याचं दोघांनी मान्य केले.
मात्र त्या दिवशी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची त्याची तयार नव्हती आणि त्याने त्याच्यावरती काही जबरदस्ती केली असं तिचं म्हणणं आहे आणि त्या रागातून तिने पोलिसाकडे तक्रार दिली. मात्र ती तक्रार देताना थेट तिचं नाव घेतलं नाही. त्यातून हा सगळा प्रकार घडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचा पुण्यामध्ये दौरा होता आणि बंदोबस्तासाठी मोठं पोलिसाचं मनुष्यबळ त्या रस्त्यावरील काम करत होतं. अशावेळी ही घटना समोर आल्यामुळे पोलिसांचा गांभीर्याने दखल घ्यावी लागली. तब्बल 2 वर्षे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनेतील आरोपीला शोधण्याचं काम करत होते. अनेक CCTV फुटेज पोलिसांनी तपासले. एवढेच तर वेगवेगळ्या ज्या कुरिअर कंपनी आहेत, ज्या कुरिअर कंपनी दिल्लीतील ऑफिसशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांच्याकडे कोण डिलिव्हरी बॉय काम करत आहे का याची देखील माहिती घेण्यात आली. खरंच कोण्या अननोन डिलिव्हरी बॉयनी हा प्रकार केलेला आहे का? मात्र जेव्हा पोलीस तपास करत पुढे गेले तेव्हा हा सगळा प्रकार घडला. तक्रारदार तरुण आणि त्याच्यावर फ्लॅटमध्ये असलेला तरुण हे संमतीने बुधवारी संध्याकाळी भेटले. मात्र त्यानंतर दोघांमध्ये जे काही घडलं ही ती तरुण तयार नव्हती आणि त्या त्राग्यातून एक तक्रार दिली होती. मात्र त्यामुळे काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे तक्रार देताना किती विचार करायचा असतो हे स्पष्ट झालं. अशीच माहिती पाहण्यासाठी संभाजी अर्जुन जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.